विलास घुले हे प्रकरण पाहिलंय, त्याची हत्या कशा पद्धतीने झाली, त्याच्या अंत्यविधीची काय त्या प्रेताची अवहेलना केली, त्यावेळेस 4-5 दिवस गेले आणि 10 दिवस झाले त्यांची पत्नी, आई, भाऊ या ठिकाणी उपोषण करतायत. अद्याप कसलीही दखल घेतली नाही. दुसऱ्याचं जीवदान वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान त्यांनी दिलंय. मयत विलासच्या पत्नीनं या ठिकाणी विष प्राशन केलं, म्हणजे तिचीही प्रकृती चिंताजनक आहे. जो या हत्याकांडाचा मेन मास्टर माइंड आहे, त्यांच्याकडून धमक्या येत आहेत. या कुटुंबाला या मास्टर माइंडकडून जीवितास धोका आहे. बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव त्या गुन्ह्यात आलेलं आहे, तरी बजरंग सोनवणे यांनी स्वतःच्या लेकराला जर गुन्ह्यात असेल नसेल हा चौकशीचा भाग आहे, परंतु ते एक देशाच्या सगळ्यात मोठ्या सभागृहात ते नेतृत्व करत आहेत. तर त्यांनी या गुन्ह्याचा संपूर्ण तपास CID कडे होईपर्यंत त्या पदाचा राजीनामा द्यावा. नाही, उद्या 15 ऑगस्ट हा देश स्वातंत्र्याचा दिवस आहे. या अनुषंगाने पालकमंत्री सुमित्राताई पवार इथं आलेले आहेत की यांनी एक आपला लेकरू, पालकतत्व त्यांच्याकडे आहे की आपलं लेकरू असं पाहून विलास घुले यांच्या परिवाराला यांनी उद्याच्या दिवशी 100% न्याय देतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी द्यायच पाहिजे न्याय. विलास घुले यांच्या पत्नीनं उपोषणाच्या 10व्या दिवशी विष प्राशन केलं. 10 दिवस अद्यापही त्यांची जी मागणी आहे त्या मागणीकडं दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यानंतर शेवटी त्यांनी विष प्राशन केलं. उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार या बीड जिल्हा दौऱ्यावरती होत्या. मात्र या प्रकरणानंतर जे पीडित कुटुंबासमवेत असणारे हे सगळे लोक आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांची भेट घेतली आहे. आज भेट घेतली सुनित्रा पवार यांची. नेमकी काय चर्चा वगैरे झाली किंवा त्यांच्याकडून काही प्रतिसाद वगैरे मिळाला का? खरं म्हणजे आज उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि हे उपोषण करत असताना हे संपूर्ण महाराष्ट्राने विलास घुले हे प्रकरण पाहिलंय, त्याची हत्या कशा पद्धतीने झाली, त्याच्या अंत्यविधीची काय त्या प्रेताची अवहेलना केली, त्यावेळेस 4-5 दिवस गेले आणि आताही 10 दिवस झाले त्यांची पत्नी, आई, भाऊ या ठिकाणी उपोषण करतायत. अद्याप कसलीही दखल घेतली नाही. म्हणून आज त्यांचे संपूर्ण नातेवाईक, समाज बांधव या बीड शहरामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनित्राताई पवार आल्याचे समजल्यास आक्रमक झाला होता. म्हणजे आणि हे होत असताना त्यांची पत्नी गेल्या 45 दिवस 46 दिवस जे काही झालं, म्हणजे जवळपास 2 महिने झालं जे मरण यातना दुःख भोगती हे तिला सहन होईना. म्हणून स्वतः या ठिकाणी आपल्या काही चॅनल लाईव्ह होते, तिला हे सहन होईना हे कुठपर्यंत, आणि पुन्हा या ठिकाणी आज 10 दिवस झाले उपोषणाला बसायची वेळ आली. तिने खरं म्हणजे ही महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला एक काळीमा फासणारी घटना आहे. एका तरुण मुलीचा, पत्नीचा पती जातोय, त्याची निर्गुण हत्या होती, दुसऱ्याचं जीवदान वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान त्यांनी दिलंय आणि त्याच्या पत्नीला असं, म्हणजे आताही ती म्हणजे ICUमध्ये आहे, बेशुद्ध अवस्थेत आहे. म्हणजे काय होईल ते सांगता येत नाही. अशामध्ये आम्ही शिष्टमंडळ सुनित्राताई पवार यांना भेटलोत, आमचं लेखी निवेदन दिलं आहे आणि आम्हाला थोडीशी त्यांच्याकडून आशा वाटली, कारण CIDचे जे DG आहेत त्यांना आमच्या समोर ओपन साऊंड करून फोन लावला. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यांच्याशी जे संबंधित आहेत की जो प्रस्ताव आहे की त्यांना संरक्षण देण्याचा जे आहे ते SP साहेबांनाही त्यांनी सांगितलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना म्हणजे माफ केलं जाणार नाही आणि जे घुले कुटुंब आहे त्यांना आर्थिक मदतीचा विषय आम्ही शासन दरबारी लावून धरलाय. त्याचेही म्हणजे शासनाच्या वतीने पूर्तता केली जाईल. परंतु हे उपोषण तुम्ही थांबवा, कारण 10 दिवस झालंय असं ताईंनी विनंती केली, परंतु अजून देखील आमच्याकडे असं त्यांनी दिलंय, तिथं सांगितलंय शिष्टमंडळाला, पण असं ठोस असं लेखी आलेलं नाही. त्यामुळं परिवार अजून उपोषण सोडण्यास तयार नाही. खरं तर उपोषणाचा 10वा दिवस आहे. काल बैठक पार पडली, मात्र आता काय करावं असं काय वाटतं नेमकं? तुम्ही त्या कुटुंबासमवेत आहेत. नाही, खऱ्यानंच वेदनादायी गोष्ट आहे, कारण गेले 10 दिवस झालं या ठिकाणी उपोषण चालू आहे. मयत विलासच्या पत्नीनं या ठिकाणी विष प्राशन केलं, म्हणजे तिचीही प्रकृती चिंताजनक आहे. म्हणजे अडचणीचे विषय या ठिकाणी
फक्त शासन आणि प्रशासन कसल्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे अडचणीचे विषय या ठिकाणी निर्माण होऊ लागलेले आहेत। एक आशेचा किरण म्हणून या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनित्रा वहिनी साहेब यांना निवेदन घेऊन गेलो। त्या निवेदनाच्या शिष्टमंडळामध्ये आम्ही होतो। या शिष्टमंडळ ज्या वेळेस आदरणीय पालकमंत्री साहेबांकडे गेल्यावर, मॅडमकडे गेल्यावर ते आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये काही आमच्या प्रामुख्याने मागण्या होत्या। त्या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। त्यामध्ये प्रामुख्याने एक अशी मागणी होती की संबंधित जो या हत्याकांडाचा मास्टर माइंड आहे, जो कट रचणारा आहे, त्याला अटक करावी। या गुन्ह्यामध्ये 10 पेक्षा जास्त आरोपी असल्या कारणाने आणि त्या आरोपीवर 2-2, 3-3 गुन्हे दाखल असल्या कारणाने ही संघटित गुन्हेगारी आहे आणि संघटित गुन्हेगारी असल्या कारणाने त्यांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, हा एक आमचा मुद्दा होता। त्यानंतर आमचा दुसरा मुद्दा होता की विलास गुले व त्यांच्या विलास गुलेच्या कुटुंबियाला, जो या हत्याकांडाचा मेन मास्टर माइंड आहे, त्यांच्याकडून धमक्या येत आहेत। या कुटुंबाला या मास्टर माइंडकडून जीवितास धोका आहे। या कारणाने या कुटुंबाला नवे तर या विलासच्या भावाला रमेश गुलेला या ठिकाणी शस्त्रधारी पोलीस संरक्षण देण्यात यावं, ही देखील आमची प्रामुख्याने मागणी होती आणि ती मागणी देखील आम्ही पालकमंत्र्यांच्या समोर मांडली। आमची तिसरी मागणी ही होती की या प्रकरणावर देखरेख करण्यासाठी आणि या प्रकरणामध्ये काय झाले, तपास कुठपर्यंत आलेला आहे, या तपासाची दिशा काय आहे, याच्यावर वॉच ठेवण्यासाठी एक सरकारी वकील नेमणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यामुळे आदरणीय पालकमंत्री महोदयांना आम्ही सरकारी वकिलाची मागणी केलेली आहे। या सर्व मागण्या करीत असताना आम्हाला कुठेतरी आशेचा किरण दिसू लागला, कारण त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांना आम्ही या सगळ्या आमच्या व्यथा सांगितल्या आणि त्यांना एवढं देखील म्हणलो की आमचे या ठिकाणी कैवारी कोणी राहिलेली नाही आहेत। आमचे कैवारी आदरणीय अजितदादा होते आणि अजितदादा गेल्यामुळे आम्हाला कोणी वाली राहिलेला नाही। आमच्या असणाऱ्या अन्यायाकर कोणीही लक्ष करीत नाही, कोणीही डोकावून पाहत नाही। आता दादांच्या नंतर तुमच्याकडे आम्ही पाहतोय, तुमच्याकडे आमच्या जिल्ह्याचं पालकत्व आहे आणि पालकत्व असताना देखील आम्ही तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने दृष्टीने पाहत आहोत। त्यांनी देखील हा मुद्दा, आमचं म्हणणं गांभीर्याने ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब त्या ठिकाणी होते, माननीय SP साहेब त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी SP साहेबांना देखील सांगितलं की त्यांना जर धमक्या येत असतील आणि त्यांना जर पोलीस संरक्षण ते मागत असतील तर त्यांना पोलीस संरक्षण तुम्ही द्या आणि या संघटित गुन्हेगारी असेल हे तपासा। यांच्यावरती जर 2-2, 3-3 गुन्हे असतील तर यांच्यावर मोक्का लावा, असे सक्त आदेश या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनित्रा वहिनी साहेब पवार यांनी SP साहेबांना सांगितलेला आहे। या ठिकाणी सरकारी वकिलाचा मुद्दा तो देखील शासन दरबारी आम्ही त्याची पूर्णता करू असं आम्हाला आश्वासित त्या ठिकाणी केलेलं आहे। आम्हाला कुठेतरी आता आशेचा किरण लागलेला आहे। या अन्यायाच्या विरोधामध्ये माननीय पालकमंत्र्याकडून तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून आम्हाला या न्यायाला वाचा फुटेल अशी एक अंतकरणामध्ये अपेक्षा आहे। हे सर्व शिष्टमंडळांनी सांगितलं आणि सांगितल्यानंतर आम्ही शिष्टमंडळ बाहेर ज्या वेळेस आलो त्यावेळेस जे उपोषण करते कुटुंब आहे, विलासचा भाऊ असेल, आई असेल, पत्नी तर त्या ठिकाणी वैद्यकीय दवाखान्यामध्ये आहे, त्या ठिकाणी शासकीय दवाखान्यामध्ये तिला ॲडमिट केलेलं आहे तिनं वीज घेतल्यामुळं। आता तब्येत वगैरे कशी काय, डॉक्टरांनी काही माहिती दिली? सध्या तब्येत ही चिंताजनक आहे। डॉक्टर साहेबांनी सांगितलं की 24 घंटे आमच्या देखरेखीखाली ठेवावे लागेल। 24 घंटे डेंजर झोनमध्ये आहे। 24 घंट्याच्या नंतर नेमकी तब्येत नॉर्मल आहे का, नेमकी किती काय ती कशी, म्हणजे त्या ठिकाणी कशा प्रकारे त्या पद्धतीनं, म्हणजे किती सिरियस आहे, कोणत्या पद्धतीनं तिचं शरीर असणारं,
त्या ठिकाणी ती प्रतिसाद देते यावर आम्ही 24 घंटे काहीही बोलत नाहीत, कारण 24 घंटे ICU मध्ये ठेवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. आम्ही जाऊन भेट घेतली तेव्हा ICU मध्ये टाकलेलं आहे. ती बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे. तिची परिस्थिती चिंताजनक आहे. भयावह परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. वाटतंय किंवा कधी रस्त्यावरची लढाई वगैरे करावी, आंदोलन मोर्चा वगैरे करा असं वाटतंय का? उद्या संत भगवान बाबा प्रतिष्ठान येथे सायंकाळी 5 वाजता राज्यव्यापी बैठकीचं आयोजन केलेलं आहे. तरी मला या बीड जिल्ह्याच्या जे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव त्या गुन्ह्यात आलेलं आहे. तरी बजरंग सोनवणे यांनी स्वतःच्या लेकराला, जर गुन्ह्यात असेल नसेल हा चौकशीचा भाग आहे, परंतु ते एक देशाच्या सगळ्यात मोठ्या सभागृहात ते नेतृत्व करत आहेत. तर त्यांनी या गुन्ह्याचा संपूर्ण तपास CID कडे होईपर्यंत त्या पदाचा राजीनामा द्यावा, म्हणजे तपास तो योग्य होईल. यामागे या आधीही असे बीड जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात जिथे जिथे गुन्हे घडतात ते नेते असतील, काही अधिकारी असतील, ते चौकशी होईपर्यंत ते राजीनामा देतात. तर बजरंग सोनवणेंनी सुद्धा त्यांनी त्या खासदार पदाचा राजीनामा देऊन मुलाला CIDच्या हवाली करावं व त्याचा निपक्ष तपास या CIDने, पोलीस प्रशासनाने करावा. खरं तर 10 दिवस झाले, उद्याचा 11वा दिवस आहे, 15 ऑगस्ट आहे. काय अपेक्षित आहे उद्याच्या तरी दिवशी? नाही, उद्या 15 ऑगस्ट हा देश स्वातंत्र्याचा दिवस आहे. या अनुषंगाने पालकमंत्री सुमित्राताई पवार इथं आलेले आहेत की यांनी एक आपला लेकरू, पालकतत्व त्यांच्याकडे आहे की आपलं लेकरू असं पाहून विलास घुले यांच्या परिवाराला यांनी उद्याच्या दिवशी 100% न्याय देतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी द्यायच पाहिजे न्याय. खरं तर धन्यवाद. या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र ज्या मागण्या या पीडित कुटुंबासोबत असणाऱ्या या लोकांनी सुनित्रा पवार उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेत. मात्र या मागणीकडे प्रशासन आणि पालकमंत्री यांनी दिलेल्या आदेशावरून उद्या नेमकं काय होतं, निर्णय पोलीस प्रशासन कशा पद्धतीमध्ये घेतात हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज भिड या बीड.